सरकारने नाही तर याच्या अपेक्षा तीव्र आंदोलन त्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये केले जातील एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज अहमदनगरला कोल्हार येथे नगर मनमाड महामार्ग जो आहे त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। दूध दर असेल, कांद्याची निर्यात बंदी असेल, या संदर्भात हे आंदोलन आहे। आपण बघतो की हा सगळा रस्ता जो आहे तो शिवसैनिकांनी अडवलेला आहे। आपल्यासोबत माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे आहेत, त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगा, आज आंदोलन तुम्ही करताय, काय भावना आहे? प्रामुख्याने दुधाच्या बाबतीत आणि कांद्याच्या बाबतीमध्ये हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन आपल्या समोर आज दिसतं आहे। तर म्हणजे दुधाचा भाव जो 34 रुपये शासनाने दिलेला आहे जुलैमध्ये, तो भाव आज शेतकऱ्यांना प्रत्यक्षतः मिळत नाही। वेगवेगळी कारणं सांगितली जातात आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातामध्ये जो भाव दिला जातो तो नगण्य प्रकारचा भाव दिला जातो 24-25। प्रामुख्यानं एकीकडे भाव शासनाने वाढ केल्यामुळे जे खाद्य आहे त्या खाद्याचे भाव वाढलेले आहेत। याबाबत देखील एका बाजूला खाद्याचे भाव वाढले आहेत, एका बाजूला दुधाचे भाव कमी मिळतात, अशा कात्री शेतकरी सापडलेला आहे। याचं निराकरण करण्याची शासनाने देखील गरज आहे। प्रामुख्याने यामध्ये भेसळीचं जे दूध 40 लाख लिटर दूध या राज्यामध्ये आहे त्या संबंधानं होणाऱ्या कारवाई देखील शासनाने केल्या पाहिजेत। प्रामुख्याने अनेक फायली, अनेक प्रकरणं शासनाच्या दरबारी आहेत, त्याबद्दल जे दूध संकलन करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे। या निमित्तानं कांद्याच्या बाबतीमध्ये देखील कांदा आज जो शेतकऱ्यांना 4, 4.5, 5,000 भाव मिळत होता, आज प्रत्यक्ष शेतकऱ्याला 2,000 रुपये भाव मिळतो आहे आणि 2,000 भावाच्या आत खरं म्हणजे एकरी खर्च जवळजवळ 80,000 90,000 खर्च शेतकऱ्याला येतो आणि 1 लाख रुपयाच्या कांद्यामध्ये 40 जर गणित केलं, दोन्ही लाल कांद्याचं केलं, गावरान कांद्याचं केलं, तर शेतकऱ्याच्या हातामध्ये नगण्य आज पैसे मिळत आहेत। कांदा फेकून देण्याच्या स्थितीमध्ये आहे, वाहतूक करण्या इतके पैसे मिळत नाही, अशी शेतकऱ्याची स्थिती झालेली आहे आणि म्हणून या देखील शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं भाव मिळाला पाहिजे। दुधाच्या दरासंदर्भात अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे, शेतकरी रस्त्यावर उतरत आहे, योगायोगाने मंत्री देखील आपल्याच जिल्ह्यातले आहे, तुम्ही काय सांगाल? नाही, मी या निमित्तानं पालकमंत्र्यांना आवाहन करतो की यामध्ये ताबडतोब तोडगा त्यांनी काढावा आणि हा न्याय शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यातल्या आणि राज्यातला द्यावा, अशा प्रकारची विनंती या निमित्तानं मी त्यांना करेन। जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या तर पुढची भूमिका काय राहील? जर आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर या पुढचं तीव्र आंदोलन जनतेला हाताशी धरून आता आम्हाला छेडावं लागेल आणि तीव्र आंदोलन आम्ही आमच्या पद्धतीने करू। तर नक्कीच आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं आंदोलन जे आहे ते तीव्र स्वरूपात करू, असा इशारा जो आहे तो माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी दिलेला आहे। पुन्हा जायकर, TV9 मराठी, कोल्हार, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।